नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आलेलो आहे मराठवाड्यामध्ये परांडा या तालुक्यामध्ये आलेलो आहेत. तर यांनी नेटसर्फ कंपनीचं जे बायोफिटचं औषध आहे या औषधांचा वापर या पपईवरती केलेला आहे. तर आपण जाणून घेऊया शेतकऱ्याच्या तोंडूनच. साहेब, आपला परिचय काय? आपलं नाव सांगाय पूर्ण. श्रीराम दत्तात्रय धनवे, राहणार परांडा. परांड्यापासून किती किलोमीटर अंतरावर हे शेती आहे? 2 किलोमीटर. 2 किलोमीटर. बरं, साधारणतः 1 महिन्यापूर्वी आपली भेट झाली होती. तुम्हाला पवार साहेब, बादुले साहेब आणि जगताप साहेबांनी मार्गदर्शन केलं आणि ह्या पद्धतीने मार्गदर्शन केल्यानंतर 1 महिन्यापूर्वी प्लॉटची परिस्थिती काय होती? इथे झाडं होती सर. हा हा हा. आज आता कमरेला छाताडाला झाडं लागायला लागली. बर, काय होतं त्याच्यावर? प्लॉटवर काय होतं? व्हायरस होता का? व्हायरस होता, करप्या होता. बर, व्हायरस आणि करप्या होता. हा. मग त्याला तुम्हाला औषध फवारणीसाठी आणि डोस साठी दिलेले औषध. आज 23 तारखेला तुम्ही फवारणी केली. 23 मेला हा, 1 महिना झाला. 23 मेला फवारणी केली. आज किती आहे? 21 जून आहे. हा, 21 जून हा, आहे. म्हणजे 1 महिना व्हायचा आहे अजून. हा. 1 महिना वाढ चांगली झाली का 1 महिन्यात? वाढ चांगली आहे. मग काय काय औषध फवारलं तुम्ही? अपेक्षेपेक्षा जास्त वाढ झाली आमची. अपेक्षेपेक्षा जास्त वाढ झालेली आहे. काय काय फवारणी केली तुम्ही? ह्याच्यामध्ये अँटीव्हायरल ही लहान बाटली, हा, ही 1 बाटली, हा. 3 बाटल्या होत्या. हे 3 तुमच्या समोर आहे. रॅपअपची एक. ही फवारली आणि ही खालनं आपण मिसळून हा, गिलास आणि टाकला. NPK आणि शेतचे तुम्ही डोस सोडलेले आहेत. हा, बर, ह्याच्यामुळे काय काय दिसून आलं फरक तुम्हाला? काळुकी वाढली, झाडं वाढली. झाड वाढले. बर, काळोखी वाढली. आता हे झाडाची उंची वगैरे आपण बघू शकता या ठिकाणी. या ठिकाणी अशा पद्धतीने वाढ झालेली आहे. मग एकंदरीत जर बघितलं, खालनं पाण्यातनं डोस काय काय सोडला तुम्ही? ती 3 बाटल्या दिलेल्या होत्या लिटरच्या. हा. NPK ती. हा, NPK आणि शेत तुम्ही बॅलर सोडले. 2 वेळा म्हणजे बॅलर सोडले एका प्लॉटला. एका प्लॉटला 2. तिकडे बॅलर काढलेला आणि एक तिकडे बॅलर काढला होता. बर, ह्याच्यामुळे तुमची वाढ चांगली झाली. हा, वाढ चांगली. पानाची रुंदी चांगली वाढली. हा. काळोखी काय म्हणताय? काळुकी बी क्लिअर आहे. क्लिअर. एवढा उन्हात आहे. आता आपण भर म्हणजे 2:30 ते 3 वाजता उन्हात आपण प्लॉट बघतोय. हा. काय वाटतं तुम्हाला हे औषधं वापरल्याबद्दल? ह्याचा रिझल्ट आला म्हणून तुम्हाला आम्ही 2 वेळेस बोललोय. अपेक्षा आमची हीच औषध वापरायची. बर बर, शेवटपर्यंत तुम्ही आता ही कंटिन्यू हा, वापरणार. हा. मग इतर पपई उत्पादक शेतकऱ्यांना काय सांगचाल तुम्ही? आम्हाला 1-2 जणांचे फोन आलते, हा. तुमची पपई कस काय एवढी काळुकी धरली, कस काय वाढली. हम्म. तर मी म्हणलं हे असं वापरलेलं आहे. हा. आता बाजूला माझे 4 प्लॉट आहेत सर. हा. हा, त्यांचे फोन आलते मला. बर हा, ती आज येतो म्हणली होती, ती बाहेर गेल्या जरा, बर त्यामुळे जरा थोडी अडचण आली. तुमचा संपर्क कायम राहावा आम्हाला. बर. मागणी असतो. बर हा, ही आपली अपेक्षा आहे. बर. आता एकंदरीत जर बघितलं तर तुम्ही समाधानी आहात का? हा, समाधानी आहे ना. आता साहेब, आपला परिचय काय? तुमचं नाव काय? किशोर फकीरराव इंगळे, गाव कुठलं? धावरोडी, तालुका, पैठण, जिल्हा औरंगाबाद. औरंगाबाद. तुम्ही वारीसाठी आलेला आहात. हा, वारीसाठी हे प्लॉट बघितल्यावर काय वाटतं तुम्हाला? एकदम छान वाटलं. बर, एकदम छान वाटलं. मग तुमची शेती आहे का? हा, आहे. काय असतं शेतामध्ये? शेतामध्ये कपाशी असते. कपाशी असते. एकंदरीत म्हणजे हे प्लॉट बघितल्यानंतर 1 महिन्यापूर्वीचा फोटो आणि आत्ताचा फोटो बघितला तर खूप मोठा फरक आहे. साहेब, समाधानी आहात का तुम्ही? हा. धन्यवाद साहेब. हा. तुमचं नाव काय सर? शहाजी गोरख साळुंकी, गाव? परांडा, परांडा, जिल्हा धाराशिव. धाराशिव. म्हणजे एकंदरीत प्लॉट बघितला तर समाधान वाटतं का तुम्हाला? बघितलं ना, आपला शेजारचा प्लॉट आहे ना, आपला प्लॉट मध्ये किती फरक आहे काय बघितलं तो ना? अगोदर लावला का हा अगोदरचा आहे? तो अगोदर आपल्या 15 दिवसाच्या अगोदरचा आहे आणि हे आपलं 15 दिवसाच्या मागचं आहे. मागचा आहे. काय फरक आहे दोन्हीत? शब्द सांगासारखं नाही, भरपूर फरक आहे. बर, म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने बघायचं असेल तर येऊन बघू शकताय. कधी बी, कधी बी, कधी बी. समाधानी आहात? हा. धन्यवाद साहेब.